भाजपा आमदार ताज प्रेसिडेंटमध्ये मुक्कामी आहेत। परिषदेच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून खबरदारी घेण्यात येते। परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहे। परिषदेच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून खबरदारी घेण्यात येते। भाजपा आमदार ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। भाजपा आमदार ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दळेकर। मनोज, या संदर्भात अधिकची माहिती। मनोज, आपण बैठक तर भाजपच्या सर्व आमदारांचा मुक्काम आता ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये हॅलो हा बोला। हॅलो, माझा आवाज येतोय आपल्याला? नक्कीच आपण बैठक तर भाजपच्या सर्व आमदार हो येतोय भाजपच्या सर्व आमदारांचा मुक्काम आता ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार आहे। 3 दिवस हे भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार आहे, कारण की आपण बैठक 12 जुलै रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे 11 जागांसाठी, आणि त्यासाठी सर्व भाजपचे आमदार हे आता ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार आहे, कारण की यापुढे दगाफटका होऊ नये यासाठी सर्व आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे। आपण बैठक तर 2022 मध्ये मोठा दगाफटका झाला होता, आणि त्यानंतर असाच दगाफटका पुन्हा आता या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये होऊ नये यासाठी सर्व आमदारांना ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेले आहे। तसंच आपण बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तिन्ही पक्षांची म्हणजेच महायुतीची जबाबदारी देण्यात आलेली आहे। सर्व सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आलेली आहे, आणि आपण बैठक तर मतांचा पॅटर्न कसा असावा हेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरणार, कारण की आपण बैठक पहिल्या मत, दुसरी मत, तिसरी मत आणि चौथी मत हे सर्व प्रकारे कशी मतदान करायचं हा संपूर्ण पॅटर्न आपण बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठरवणार आहेत। आणि यासाठी आपण बैठक मोठ्या प्रमाणामध्ये ही विधान परिषद निवडणुकीची तयारी सुरू, आणि कुठेतरी आपण महाविकास आघाडीकडनं पण तयारी सुरू, आणि यासाठी आपण भेटतो महाविकास आघाडीकडे तेवढी दिलेल्या या माहितीसाठी।